मला वाटेत एक जेनझी मिळाला। सध्या सगळे राजकीय पक्ष जेनझींशी चर्चा करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे मला वाटलं चला आपण सुद्धा त्यांच्याशी थोडा वेळ बातचीत करून त्यांचे विचार जाणून घेऊया। कारण जंतर मंतर झालेल्या आंदोलनाने अर्धी लाकडं मसनात गेली तरी राजकीय खुर्ची न सोडणाऱ्या राजकारण्यांच्या खुर्च्या हलवल्या। त्यामुळे आता जेनझी काय, त्यांची ताकद काय, तो काय करू शकतो याची जाणीव सगळ्यांना झाली आहे। सध्या नोकऱ्या मिळवणं कठीण, त्यात जेनझी असल्यामुळे त्यांना सरकारी नोकरीची आशा असेल असं वाटलं होतं। पण त्याला म्हणे आमदार व्हायचंय, त्याची इच्छा आहे की एकदा का असेना आमदार व्हायचंय। आता आमदार कशाला व्हायचंय? विकास करायला? अजिबात नाही, त्याचा विचार वेगळा आहे, कारण ते जेनझी। विचार सांगतो, पण त्याआधी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा। या जेनझीला आमदार कशाला व्हायचंय माहीत आहे? सांगतो। खासगी नोकरी मिळवली तर वेळेचा कटकट, महिन्याचा खर्च कसा बसा सुटेल एवढाच पगार मिळणार, कामावर वेळेत गेलो नाही किंवा सुट्ट्या घेतल्या तर ते सुद्धा कट, आणि एवढं करून सुद्धा खासगी नोकरी मिळवणं कठीण। दुसरा पर्याय सरकारी नोकरी, त्यासाठी राजकारण्यांच्या उंबरठ्याची माती झिंजवा, नंतर नोकरी, तिचा सुद्धा आता रिटायरमेंट नंतर पगार नाही। आता या गोष्टी सांगितल्यानंतर विचारात कोण पडणार नाही सांगा पाहू? कारण जेनझींची विचारसरणी वेगळी आहे। मग आमदार कशासाठी? यात काय बदल घडवायची इच्छा आहे का? उत्तर, बदल घडवायची काहीच इच्छा नाही। तर मग काय? असा प्रश्न जर पडतो तर ऐका। एकदा का आमदार झाला की मरेपर्यंत पेन्शन लागू, मग एकदा तरी आमदार का होऊ नये? हे ऐकल्यावर स्वतः काय समजावं सांगा? त्यांचं म्हणणं मान्य आहे। एका बातमीपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार गोव्यात म्हणे 80 माजी आमदार पेन्शनच्या जीवावर आहे। गोव्याचे मतदारसंघ 40, सध्याचे आमदार 40 आणि माजी आमदार 80 पेन्शन घेऊन मजेत आहे। यांचा दर महिन्याचा खर्च किती माहीत आहे? तब्बल 1,24,00,000। त्यामध्ये एकदाच आमदार झालेले म्हणे 40 जण आहेत। त्यांच्यावर महिन्यासाठी 52,39,000 खर्च येतो। तर 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या 22 जणांवर 42,24,000 खर्च, तर 3 किंवा त्याहून अधिक काळ आमदार झालेल्या 18 जणांवर 30,00,000 खर्च। आता मला समजत नाही की या आमदारांना काय कमी आहे? मग जर आमदारांना अशा सुविधा मिळत असतील तर एकदा का होईना आमदार झालंच पाहिजे असं जर आजच्या जेनझींना वाटलं तर त्यात काहीच वाईट नाही। एकीकडे समाज कल्याण खात्याकडून सामान्यांना देण्यात येणाऱ्या योजनेचे हप्ते वेळेत द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, पण माजी आमदारांवर मात्र वर्षाकाठी 17 ते 18 कोटी असेच जातात। त्याचं काय? आता कोणीतरी म्हणेल की त्यांनी गोव्यासाठी काम केलं, मग त्यांना पेन्शन मिळाली तर काय झालं? अहो बाबा, त्यांना आमदार व्हा असं कोणी त्यांच्या मागे लागलं होतं का? आता जर आजी आमदारांची अशी व्यवस्था होत असेल तर सांभाळून बाबा, तुमच्या खुर्च्या हे जेनझी कधी घेतील ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही। जर असा विकास होत असेल तर एकदा तरी आमदार व्हावं असं अनेकांना वाटणं साहजिक आहे। माझी सरकारला आता एक विनंती आहे, सध्या सत्तेत 2/3हून अधिक आमदार आहे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तो कायदा करता येतो। आता जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतात पण निवडून येत नाहीत, त्यांना पेन्शन म्हणून नको पण बेकारी भत्ता म्हणून महिन्याला 5,000 तरी देण्याची नवी योजना आणा हो। ते सुद्धा बिचारे खूप पैसा खर्च करतात आणि शेवटी निराशा। त्यांना काय कमी आहे असं नाही, पण तरी सुद्धा बघा विचार करून, पटलं तर।